नालासोपारा में भाजपा गट नेता अशोक शेलके पर एक फेरी वाले की पिटाई करने का मामला सामने आया है। घटना का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। वायरल वीडियो में कुछ हाथ गाड़ियों को पलटा हुआ और एक फेरी वाले को पिटाई करते हुए दिखाया गया है। इस घटना में भाजपा नगर सेवक अशोक शेलके और उनके कुछ साथियों के शामिल होने का आरोप है। प्रारंभिक जानकारी के अनुसार ये घटना रविवार रात करीब 9 बजे के आसपास नालासोपारा पूर्व में घटित हुई। घटना नालासोपारा पूर्व स्थित फायर ब्रिगेड के पीछे डी मार्ट के सामने खाऊ गली इलाके की है। इस बीच डी मार्ट क्षेत्र में अनधिकृत फेरी वाले द्वारा स्थानीय निवासियों को हो रही असुविधा के मामले में जांच की गई। अशोक शेलके ने बताया कि शाम उक्त इलाके में भारी अतिक्रमण, महिलाओं के साथ छेड़छाड़ तथा मनपा को साफ सफाई नहीं किए देने की शिकायतें बार बार उन्हें प्राप्त हो रही थी, जिसको लेकर उक्त इलाके में फेरी वालों पर कार्रवाई करना काफी जरूरी था। अशोक शेलके ने दावा किया कि यह घटना उस समय कुछ फेरी वालों की दादागिरी के कारण हुई थी, जब भाजपा कार्यकर्ता पर फेरी वालों ने पहले हाथ उठाया, जिसके जवाबी रूप में नगर सेवक को यह कदम उठाना पड़ा। अभी मेरे साथ जस्ट कैसा, अभी बहुत लोग आए थे बीजेपी के, जो भी थे सब उनके साथ में, उन्होंने मेरा स्टॉल गिरा। आप स्टॉल देख सकते हो, इधर पे पूरा स्टॉल गिरा दिया उन्होंने मेरा। और इसके बाद हम लोग को बहुत मारा, मेरे दोस्त को भी मारा। ये मेरे जो थे कस्टमर थे, इन्होंने कुछ किया भी नहीं था, इनको भी मारा बेफोकड़ और मुझे भी बेफोकड़ मारा। 10 से 20 लोग थे। आपको मारने वाले कौन थे? यही जो नगर सेवक थे वही थे। उनके नगर सेवक के जो भी थे साथ में, उनके कार्यकर्ता वगैरह, वो लोग ही वहां के मारे हम लोग को। और जिन्होंने मारा उसका फोटो, यहाँ पर फोटो शो कर दूं आपको। व्हिडिओ जो व्हायरल झाला तो अर्धवट व्हिडिओ दाखवण्यात आलाय। हा डीमार्ट आपण मागच्या साईडला बघितला तर हा डीमार्ट आहे। इथे शनिवार रविवार 5000 पेक्षा जास्त पब्लिक या डीमार्ट मध्ये येते। ह्या सगळ्या सोसायट्या या रोज आमच्याकडे, आम्ही स्थानिक नगरसेवक असल्यामुळे रोज आमच्याकडे ह्या सगळ्या तक्रारी घेऊन येतं। इथे तुम्ही आता बघाल तर हे सगळे ज्या गाड्या आता फुटपाथवर याच्यावर दिसतात, याच्या सोसायटीच्या प्रिमायसेस मध्ये सगळ्या फुटपाथवर असतात। या सगळ्या फुटपाथवर असल्यामुळे इथे एखादी ॲम्ब्युलन्स पण जाऊ शकत नाही। इथले बरेच जे लोक आहेत ते ना महिलांची छेडछाड काढतात आणि ह्या वारंवार आमच्याकडे तक्रारी आल्या। त्यावेळी आम्ही त्यांना सांगायला आलो की बाबा ह्या तुम्ही इथून शिफ्ट व्हा, तर त्याने आमच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला केला आणि त्याचा तो प्रतिसाद होता। आम्ही नेहमी सांगतोय की हे इथे गटर साफ करायला देत नाहीत, इथे पॅच वर्क करायला देत नाहीत। अशा पद्धतीने जर फेरीवाले दादागिरी करत असतील, स्थानिक लोकांच्या वारंवार ज्या विषयात तक्रारी असतील, तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करायचं काय? प्रशासन याच्यावर कारवाई करायला तयार नाही। मग लोकप्रतिनिधींनी या गोष्टी केल्यानंतर व्हिडिओ व्हायरल करताय, व आम्ही ते केलेलं आहे, पण हे आम्ही लोकांसाठी केलंय आणि रोज लोक आमच्याकडे जेव्हा येतात त्यावेळी आम्हाला हे सगळं करावंच लागेल। आपण पण जनप्रतिनिधी आहात, सुकायदा व्यवस्था ही आहे, कुठेतरी मारणं हा पर्याय नाही का? त्याने आमच्या कार्यकर्त्यावर हल्ला केल्यानंतर तो त्याचा प्रतिसाद होता। ज्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यावर, हरिलाल म्हणून आमचा एक कार्यकर्ता आहे, त्याच्यावर त्याने हल्ला केलेला आहे। त्या हल्ला केला तो योग्य होता का? आणि फेरीवाल्यांची एवढी मुजोरी कोणाच्या जीवावर आहे की आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करायला लागले? तुम्ही इथे संध्याकाळच्या वेळात जर आलात ना, तर एक महिला इथे चालू शकत नाही। इथे छेडछाडीचे प्रकरण मोठ्या प्रमाणात चालू आहेत। नक्कीच, पण आपण जनप्रतिनिधी आहात, लोकांच्या समस्या मांडणं आपलं लोकांच्या समस्येसाठीच आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलंय। ह्या लोकांच्या वारंवार समस्या येतात, इथल्या महिला आमच्याकडे येत आहेत, महिला तक्रार करतायत की हे फेरीवाले आम्हाला छेडछाड करतायत। ह्याचं आम्ही उत्तर नाही द्यायचं का? आणि आम्ही त्यांना समजवायला आलो होतो, त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर हात उचलला, त्याचा हा प्रतिसाद होता जो आमच्या कार्यकर्त्यांनी केलाय। माझं नाव अभय कक्कड, प्रभाग 22 चा नगरसेवक आहे। 2 रविवार पासून आम्ही जनताला, इकडचे डीमार्टच्या आजूबाजूचे फेरीवाला आहे त्यांच्याकडे खूप कंप्लेंट आलेली आमच्याकडे, त्यामुळे आम्ही फेरीवाल्यांना विनंती केलेली 2 रविवार पासून करतोय की तुम्ही आतमध्ये स्टॉल लावा। हे योग्य नाहीये, कारण इथे ॲम्ब्युलन्स जायला किंवा फायर ब्रिगेड जायला रस्ता नाहीये। परंतु ते लोक ऐकलं नाही। कालचा दिवस आम्ही सगळे नगरसेवक एकत्र येऊन त्यांना विनंती केली, काढा इकडनं स्टॉल काढायला लागेल तुम्हाला। परंतु एका स्टॉलवाल्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर हात उचलला, त्यानंतर आम्ही प्रतिसाद दिलाय त्यांना। आणि लोकांच्या हितासाठी आम्ही जे काही करता येईल ते आम्ही करू। तुम्ही इथे पाहिलं असेल रस्त्यावर गटर बघा, तुम्ही पूर्ण चॉकअप झालेले आहे। कारण काय करता, हे चिकनवाले असतील किंवा बाकीच्या फेरीवाले आहेत, ते सगळे गटरमध्ये कचरा टाकतात, कचरा साफ करता येत नाही। आम्ही महानगरपालिकेला 10 वेळा विनंती केली, पण त्यांनी एकच सांगितलं तर स्टॉल हटल्यावर आम्ही ते कचरा साफ करू शकतो। आता पूर्ण वसई विरार महानगरपालिकामध्ये डांबरीकरण चालू आहे, खड्डा बुजवण्याचं काम चालू आहे, परंतु ह्या डीमार्ट परिसरात होत नाही, कारण तिथे फेरीवाला स्टॉल आहे, ते हटवत नाही। म्हणून यामुळे आम्ही रस्त्यावर आलो आणि त्यांना विनंती करायला आलेलो, पण त्यांनी समोरून मारहाण केली आपल्या कार्यकर्त्यावर आणि त्यानंतर त्यांना प्रतिसाद मिळाला। आणि काही लोक, काही पत्रकारांनी टाकले गुंडा आहे, आणि गुंडा असेल जनताच्या हितासाठी गुंडा बनायला लागतो आम्हाला, म्हणून आम्ही हे काम केलेलं आहे।